अंबरनाथ नगर परिषदेत भाजपची सत्ता, काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपची मोठी खेळी. शरद पवारांना एनडीएत आणण्यासाठी आता अजित पवारांचा पुढाकार. शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू, अजितदादांनी भाजपला सांगितल्याची माहिती. शरद पवारांचे काही खासदारही सत्ताधारी आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक. पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का. सचिन खरात यांची निवडणुकीतनं माघार. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याचा आरोप स्वतः अजितदादांनी केल्यानं खरात नाराज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊतांची भेट. खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोघे आमने सामने. दोघांमध्ये 30 सेकंद संवाद. एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस. मराठी माणसावर संकट आल्याने आम्ही एकत्र. संयुक्त मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधान. आज एकत्र आलो नसतो तर महाराष्ट्रानं आम्हाला माफ केलं नसतं, राज ठाकरेंचं वक्तव्य. मराठी माणसांना संपवण्यासाठी राजकीय पक्षांची फोडाफोडी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं, उद्धव ठाकरेंचं आवाहन. अजित पवारांच्या विरोधातील बैलगाडीभर पुराव्यांचं काय झालं? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत, राज यांचा टोला. नाशिकमध्ये उद्या ठाकरे तोफ धडाडणार. ठाकरे बंधूंची उद्या पहिली संयुक्त सभा. कुणाकुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता. शिवतीर्थावरच्या ठाकरे बंधूंच्या सभेचा टीजर प्रदर्शित. मुंबई महापालिका निवडणुकीआधी दिसणार शिवशक्तीची ताकद. 11 जानेवारीला शिवतीर्थावरती ठाकरे बंधूंचा आवाज घुमणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 2 मुलाखती. नागपुरात तर्री पोहे विथ देवाभाऊ. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत, तर संभाजीनगरमध्येही टॉक शो. मी मनसैनिक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. ठाकरेंचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या भेटीला एकनाथ शिंदे. सकपाळांच्या मुलीला ठाकरेंच्या सेनेनं तिकीट नाकारलं. शिंदे सकपाळ भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकरांविरोधात किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगात तक्रार. पेडणेकरांनी कोविड घोटाळा गुन्ह्याची माहिती लपवल्याचा सोमय्यांचा आरोप. संभाजीनगरच्या एमआयएम आणि काँग्रेस राड्या प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल. 6 जण अटकेत, तर मुख्य आरोपी असलेले काँग्रेसचे कलीम कुरेशी आणि इतर 42 जण फरार. प्रचाराच्या रणधुमाळीत अजितदादांनी दाखवली माणुसकी. अपघातग्रस्त दुचाकीस्वाराची अजित पवारांकडून विचारपूस. ताफ्यातील अँब्युलन्समधून तरुणाला रुग्णालयात पाठवलं. प्रचाराच्या पैशांवरून नाशकामध्ये महिलांमध्ये पोलीस स्टेशन बाहेरच हाणामारी. 65 महिलांचं 30,000चं नुकसान. एका उमेदवारानं पैशांचा आमिष दाखवून दुसऱ्या उमेदवारासाठीचा प्रचार थांबवल्याचा आरोप. रणेश लाईनमधलं सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात. राजगुरुनगर नगर परिषदेचा हलगर्जीपणा. राहत्या घरात दुर्गंधीचं साम्राज्य. जीवनावश्यक वस्तूंचंही प्रचंड नुकसान. अमेरिकन कायद्याचं उल्लंघन केल्यास स्टुडंट व्हिसा रद्द होणार. भारतीय विद्यार्थ्यांसाठी दूतावासाचा कडक इशारा. नियमांचे काटेकोर पालन करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन.
जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन. अल्पशा आजारानं वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार अंत्यसंस्कार.